टैबरनेकल मिनिस्ट्री इंटरनेशनल चैनल पर फिर एक बार आप सभी का स्वागत है। और आइए आज फिर एक बार वचन के सफर में हम चले जाएंगे, उसके गहराई में जाएंगे और पवित्र आत्मा से कहेंगे कि फिर एक बार हमसे वो बातें करे और जिस स्तर पर हम हैं वहाँ पे वो हमसे बातें करे और जहाँ पर वो ले जाना चाहता है वो हमें वहाँ पर ले चले। और पास्टर फिर एक बार हमारे बीच में हमारे सवालों का जवाब देने के लिए और पवित्र आत्मा जरूर उन्हें चलाएगा और आपको आज आपके सारे जवाबों का आपके सारे सवालों का जवाब जरूर मिलेगा। तो इस वक्त मैं पास्टर से विनती करता हूँ कि वो प्रार्थना करें और इस बाइबल स्टडी को शुरू करें। Let's pray. Thank you, Lord, my God. I give you the praise. I give you the worship. I give you the glory. I give you the honor, Lord. For thou art a faithful God, Lord, there is none like thee. And blessed Lord, my God, we come before your throne of grace and mercy and pray, O Lord, forgive us every sin come in thy sight. Have mercy upon us, O Lord, my God, and wash us, Lord, my God, with thy precious blood. Cleanse us, make us holy, be whiter than snow. And beloved Holy Spirit of God, thou art welcome, Lord. You take charge right now, Lord. Not I, but you speak, revealing truth and changing lives. And let every single person's questions, Lord, be answered according to your will, Lord, my God. Meet the need of the people, Lord, and not I, but you teach you, Lord. Help us to soon, Lord, to lead us in this time of questionnaire, Lord. Let it be done according to your will, all of it, Lord. In Jesus' name, amen. आमेन आमेन। धन्यवाद पास्टर। और जैसा ये विषय चल रहा है भय, बहुत ही उम्दा विषय है और ये लोगों के बहुत करीब है। और अपने बीच में भाई सुभाष गायकवाड़ है, उन्होंने कुछ सवाल पूछे। 4 सवाल है उनके और वो मराठी में, इसलिए मैं मराठी में पढ़ूंगा। आपण सांगितले की प्रभू म्हणतो की आधीच विजय मिळवलेला आहे, म्हणजे प्रभूने आधीच विजय मिळवलेला आहे। तर प्रश्न असा आहे की देवाने विजय मिळवलेला आहे हा आमचा विश्वास आहे, तरी भयंकर संकट समस्या का येतात, का मानसिक त्रासातून जावं लागतं? ओके, सुभाष, तुझं उत्तर असं आहे. आता मी उदाहरण देतो. कल्पना करा तुमच्या घरामध्ये, कल्पना म्हणजे काय, फॅक्ट आहे की तुमच्या घरामध्ये विजेचा पुरवठा आहे, वीज ही चालू आहे. पण जर का मी लाईट ऑनच नाही केला किंवा मी बटन ऑन नाही केलं नाही किंवा मी बल्बच लावला नाही, तर ती वीज जे पुरवठा आहे त्याचा उपयोग आहे का? नाही. ओके, आता एक फार सुंदर याचं उदाहरण आहे. समजा आता माझ्याकडे विजेचा पुरवठा आहे घरामध्ये, लाईट तर आहे, इलेक्ट्रिसिटी फ्लो आहे आणि क्रिकेटची मॅच आहे आज. ओके, पण मी एक बल्ब आणलेला आहे आणि मी बल्ब लावलेला आहे, तर बल्ब मध्ये मला क्रिकेटची मॅच दिसेल का? नाही. पण वीज तर आहे ना. बरोबर, पण बल्ब टीव्ही सारखं काम करू शकत नाही. करेक्ट, पण बल्ब तर आहे. मी जर का बोललो माझ्याकडे बल्ब आहे, ओके, माझ्याकडे ख्रिस्त आहे, सामर्थ्य आहे, सगळं काय आहे, पण मला मॅच दिसली पाहिजे, मला मॅच झालं पाहिजे ना. शक्यच नाही. हा, तर टीव्ही जे काम करतो ते बल्ब काम नाही करत. बरोबर. आणि बल्ब जे काम करतो टीव्ही काम नाही करत. बरोबर. याचा अर्थ काय झाला की माझ्या प्रत्येक विभागामध्ये मला ख्रिस्ताचा विजय आणणं गरजेचं आहे. नुसतं मी ख्रिस्तात आहे हे मला मान्य आहे, ओके, ख्रिस्तात आहे, ख्रिस्ताने विजय मिळवला, सगळं झालेलं आहे, पण त्याला आणणं, माझ्या जीवनामध्ये उतरवणं हे काम माझं असतं. ओके, तर ज्यावेळेस मी माझ्या घरामध्ये विजेचा पुरवठा आहे, लाईट, इलेक्ट्रिसिटी आहे, तर जिथं मला बल्ब पाहिजे तर बल्ब लावतो, जिथं मला टीव्ही लावायचं टीव्ही लावतो, जिथं मला फ्रीज पाहिजे फ्रीज लावतो. तर प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वस्तू त्यांचं काम बरोबर करते. फ्रीज टीव्हीचं काम नाही करत आणि टीव्ही फ्रीजचं काम नाही करत. तसंच बल्ब हा टीव्हीचं काम नाही करत आणि टीव्ही आणि बल्ब हा फ्रीजचं पण काम नाही करत. पण सगळ्यांना ऑन करणारी आहे विजेचा पुरवठा. बरोबर. ओके, तर जर का माझ्या जीवनामध्ये मला भय आहे, ओके, तर त्यासाठी लागतं मला ख्रिस्ताचं सामर्थ्य, त्याला घालवायला देवाचं वचन. ओके, जर का माझ्या जीवनामध्ये आर्थिक समस्या आहे तर त्यासाठी पण लागतं ख्रिस्ताचं सामर्थ्य, ओके, आणि देवाची चातुर्य. ओके, जर का माझ्या जीवनामध्ये आजार आहे, ओके, त्यासाठी पण लागतं ख्रिस्ताचं सामर्थ्य, ओके, आणि देवाचं वचन. बरोबर. ओके, तर प्रत्येक गोष्टीमध्ये मला इलेक्ट्रिसिटी म्हणजे ख्रिस्ताचं सामर्थ्य लागतंच, पण त्याला कार्यरत करण्यासाठी, माझ्या जीवनामध्ये दिसून येण्यासाठी, ते कार्य होण्यासाठी मला
त्या त्या विभागांमध्ये टीव्ही, फ्रीज म्हणा, बल्ब म्हणा, ओव्हन म्हणा, काही म्हणा, मला त्या त्या विभागांमध्ये त्या सामर्थ्याला उतरून आणणं आणि कार्यरत करणं हे मला करावं लागतं. प्रत्येक विश्वासणाऱ्याला करावं लागतं. आता वचन सांगतं की आपण ख्रिस्ताबरोबर स्वर्गीयांमध्ये राज्यामध्ये अधिकारामध्ये बसलेला आहे. बरोबर आहे. आहे का बसलेलो? आता आहे का? नाहीये. पण विश्वासात आहे. तर तिथं त्याप्रमाणे म्हणजे तो अधिकार पृथ्वीवरती वापरण्यासाठी मी थोड्या वेळाने शिकवणार आहे कसं करायचं ते. ओके. तर तो अधिकार वापरण्यासाठी मला काहीतरी करावं लागतं. ओके. तर सुभाष, तुझं जे उत्तर आहे की तो प्रश्न जे विचारला की विजय जर का मिळालेला आहे तर माझ्या जीवनामध्ये व्हायला अपेष्ट एवढे का? कारण का तर आपण सर्वजण देहात जगतो म्हणून. ओके. मी ह्याला एक उदाहरण सिंपल देऊ शकतो. समजा माझ्या किचनच्या ओट्यावरती समजा जर का मुंग्यांची लाईन लागलेली आणि तिथं मी गुळ उघडा ठेवू शकतो का? कधीच नाही. नाही का? मला माहिती आहे मुंग्यांची लाईन लागलेली. ओके. तर मला त्या गुळाला ठेवायचं असतं तर का बर्नीत ते पण एअर टाईट बर्नीत बंद करून ठेवावं लागणार. बरोबर. ओके. नाही तर मला माहिती आहे की काही वेळानंतर ते मुंग्या सगळ्या ते गुळ खायला लागते. ओके. तसंच आहे जर का माझा देह आहे ना, देह त्याला जगाच्या गोष्टींचं जे काय हाल अपेष्ट आहेत ना त्याला लागणार. आणि जर का देहामध्ये मी जगतो ना तर ते मला लागणार. देह इज इक्वल टू हालापेष्टा, संकट, आजार, एव्हरीथिंग. देह. आणि जर का मी देहात जगतो तर ते हालापेष्टा, संकट, आजार सगळा माझा विभाग आहे. बरोबर. तर पास्टर असं म्हणू शकतो का की देवाने जेव्हा आपल्याला बनवून पाठवलं, आपल्यामध्ये सगळे पॅकेजेस टाकून पाठवलेत, सगळं सामर्थ्य दिलेलं आहे. आणि जर आपण जसं तुम्ही म्हटलंय हे सगळं देवाचं सामर्थ्य आपल्या द्वारे दिसलं पाहिजे आणि मग ते कार्यरत झालं पाहिजे. तर हे समस्या सगळे असे कटर्स आहेत जे हे पॅकेजेसला उघडतात, जिथे परमेश्वराचं सामर्थ्य प्रत्येक गोष्टीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे, म्हणजे प्रत्येक अनुभव एक वेगळाच असतो. म्हणजे जर माझं उदाहरण घेतलं तर मी म्हणू शकतो की मी यहोवा राफाचा अनुभव माझ्या किडनीमध्ये घेतलेला आहे, कारण लगेच झालं. मी यहोवा राफाचा अनुभव माझ्या अंतकरणामध्ये घेतलेला आहे, किंवा ज्यांना हार्ट प्रॉब्लेम आहे, किंवा मी यहोवा राफाचा अनुभव माझ्या डोळ्यांमध्ये घेतलेला आहे, की मी यहोवा राफाचा अनुभव माझ्या जीवनासाठी घेतला. प्रत्येक अनुभव हा एक वेगळा आहे. तर हे हाल अपेष्टा किंवा संकट, जसं ब्रदर सुभाष म्हणतायत की हे सगळं मी म्हणू शकतो एक कात्रीसारखं आहे, जे देवाचं सामर्थ्य आपल्या जीवनातून बाहेर काढण्यासाठी येतात. दॅट इज ओनली इफ द पर्सन वॉन्ट्स टू कॉन्कर ओव्हर द प्रॉब्लेम. जर का एखाद्या व्यक्तीला त्या समस्येवरती विजय मिळवायचा असेल तरच त्याला ते कात्रीसारखं आहे. ओके. जर का एखाद्या व्यक्तीला नुसतं रडायचंय आणि नुसतं उरबडून घ्यायची आणि लोकांसमोर एक तमाशा करायचा की मला प्रॉब्लेम आहे, प्रार्थना करा, मदत करा, त्या व्यक्तीसाठी ते कात्रीसारखं नाही. उलट त्या व्यक्तीसाठी ते निराशात्मक आहे. मग तो व्यक्ती सारखे प्रॉब्लेम पाहून तो ख्रिस्ताला पण हेट करू शकतो, द्वेष करू शकतो, देवाचा द्वेष करू शकतो आणि काही वर्षानंतर जग सोडून जाऊ शकतो. कारण त्या व्यक्तीचा त्या प्रॉब्लेमकडे बघण्याचा दृष्टिकोनच चुकीचा आहे. पुष्कळांच्या मनामध्ये हा गैरसमज असतो की येशूमध्ये येणं किंवा देवामध्ये येणं म्हणजे प्रॉब्लेम फ्री लाईफ. बरोबर आहे. तुम्ही सांगितलेलं पण आहे ते असं पुष्कळांचा गैरसमज आहे, दुराग्रह आहे की देवात येणं म्हणजे माझे संकट सगळेच गायब झाले. आणि ह्याच्या मागे 90% फॉल्ट पास्टर लोकांचा असतो. कारण आम्ही लोकांना सांगतो देवात या म्हणजे तुमचे प्रॉब्लेम जातील. हे रॉंग आहे. देवात या तर तुमचे प्रॉब्लेम वाढतील. नको त्या गोष्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. उत्कृष्ट उदाहरण योबाचं आहे. योबाला काही कारण नसताना देवानी त्याची सुपारी दिली सैतानाला. बरोबर. तर इट इज नॉट म्हणजे प्रॉब्लेम फ्री लाईफ तुम्हाला कोण म्हटलं? मला खरंच माहिती नाही. येशू म्हटलेलंच नाही तुम्हाला, अहो कष्ट भाराक्रांत जणू मजकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. बरोबर. प्रॉब्लेम फ्री लाईफ देणार नाही, येशू म्हटलेलंच नाहीये.
हे तुम्ही तुमच्या डोक्याने तुमच्या ज्यांनी तुम्हाला गॉस्पल दिलं, ज्यांनी तुम्हाला सुवर्तमान सांगितलं, ज्यांनी तुम्हाला ख्रिस्ताच्या राज्याची मार्केटिंग केली, त्या व्यक्तीला पकडा. तुम्हाला येशू म्हटलेलाच नाही की तुम्हाला मार्ग सोपा राहील. उलट तो म्हणतो की स्वर्गाकडे जाण्याचा मार्ग अरुंद आहे आणि त्यात जाणारे फार थोडकेत. तो म्हणतो की जर का तुम्हाला जर का मायामध्ये राहायचं असेल, वाढायचं असेल, तुमचं घर खडकावर बांधा. खडकावर बांधणं सोपं नसतं, वाळूवर बांधणं सोपं आहे. खडकावर बांधणं मुश्किल आहे, खडक फोडावा लागतो, त्यासाठी तुम्हाला त्याप्रमाणे घुसावं लागतं आतमध्ये खडकामध्ये. तर पुष्कळांच्या मनामध्ये हा एक फार मोठा गैरसमज आहे की मला माझ्या प्रॉब्लेममधून मुक्ती मिळेल. कोण म्हटलं तुम्हाला मुक्ती मिळेल? स्तोत्र 23 इज वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल, अतिशय उत्कृष्ट उदाहरण आहे. बरोबर. की मृत्यू छायाच्या दरीतून मी जरी जात असेल, सुरुवातीला हिरवगार कुरणे, शांत पाणी, सगळं काय ठीक आहे, माझा जीव ताजा होईल, सगळं ठीक आहे. त्याच्यानंतर काय, मृत्यूच्या दरीतून मी जरी जात असेल तर मी कोणत्या अरिष्टाला भिणार नाही. मृत्यूच्या दरी का आली पाहिजे वचन 4 मध्ये? बरोबर. ख्रिस्तामध्ये आल्यानंतर मृत्यूच्या दरी नकोच आहे ना आपल्याला, नकोच आहे. पण तसं नसतं. हे सेवकांचा प्रॉब्लेम आहे. आम्ही सेवक लोक म्हणजे आम्ही जेव्हा लोकांना सांगतो शुभवर्तमान, आम्ही लोकांना हे सांगितलं पाहिजे, जर का तुम्हाला पापापासून मुक्ती पाहिजे आणि पापावर विजय पाहिजे आणि समस्यावर विजय पाहिजे आणि ज्यांना तुम्हाला स्वर्गात जायचं असेल तरच तुम्ही ख्रिस्तात या. बरोबर. आजारावर विजय पाहिजे. आजारावर विजय म्हणजे आजार येणार नाही असं नाही, आजार येणार, पण तुम्हाला का त्याच्यावरती विजय पाहिजे असेल तर ख्रिस्तात या. हे गॉस्पल आहे. म्हणजे थोडक्यात तुमचं भय जर तुम्हाला काढायचं असेल कुठल्याही गोष्टीचा, तर बेसिक मेंटॅलिटी जी आहे लोकांची की मला प्रॉब्लेमच येणार नाही. हू टोल्ड यू? कोण? बायबलमध्ये मला एक वचन दाखवा, एक जास्ती नाही, किंवा अर्ध दाखवा की तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही देवात आल्यानंतर. सगळीकडे देव म्हणतो भिवू नका. का भिवू नका? प्रॉब्लेम आहे म्हणून भिवू नका ना. तुम्ही प्रॉब्लेम म्हणून जाल म्हणून भिवू नका आहे. बरोबर. आणि कोणीतरी म्हटलेलं आहे किंवा जे बायबलचा अभ्यास करतात ते म्हणतात की भिवू नका हा शब्द 365 वेळेस ते आलेला आहे. म्हणजे प्रत्येक दिवसासाठी देव म्हणत आहे, म्हणजे वर्षाचा प्रत्येक दिवसासाठी. किती उत्तम आहे. मी पुढच्या प्रश्नाकडे जातो आणि मला विश्वास आहे ब्रदर सुभाष, तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे. दुसरा प्रश्न असा आहे की एनिवेज मी त्यांचं अजून उत्तर मी ते पूर्ण दिलेलं नाहीये. अच्छा, ओके. ते नेक्स्ट म्हणजे लास्ट देणार आहे मी. ओके, ठीक आहे. पूर्ण उत्तर सगळ्यांचं उत्तर आहे ते. चालेल. दुसरं त्यांनी विचारलेलं आहे, आपण सांगितलं काळजी करू नका, देव आपल्या बरोबर आहे. तर प्रश्न त्यांचा हे आहे की आपण सर्वांना सांगतो काळजी करू नका, परंतु माझ्यावर समस्या येतात, म्हणजे स्वतःवर जेव्हा समस्या येतात, टेन्शन येतं, काय करावं सुचत नाही, त्यावेळेस मी माझं कसे होणार या काळजीत असतो. म्हणजे त्या काळजीत असताना त्यांचं भय असतं. तर त्यासाठी काय? अगेन परत एकदा तुमची जी काळजी आहे ही आपली काळजी ही देहात असते. आत्मा आणि जीव ह्याला काळजी माहिती नाहीये. जीवाला काळजी तेव्हाच येईल जेव्हा त्याला नरकात फेकताना. ऐका, बरोबर. तुम्हाला म्हणजे जीवाला तेव्हाच काळजी लागेल ज्यावेळेस त्याला नरकामध्ये फरफडत घेऊन चालले, तेव्हाच त्याची ऍक्च्युअल काळजी, तुमची ऍक्च्युअल काळजी जी आहे ना ती तिथं सुरू होईल. इन ट्रान्झिशन म्हणजे जात असताना, नरकाकडे जात असताना. ओके, जेव्हा तुम्हाला कळालं, येशू म्हटला की नाही गेट आउट खाली, ती जी तुमची ऍक्च्युअल काळजी सुरू होईल ना, जो मार्ग आहे स्वर्गाकडून ते नरकापर्यंतचा मार्ग आहे, त्या मार्गस्थ असताना तो जीव ज्यावेळेस काळजी ऍक्च्युअल काळजी जीवाची तिथं सुरू होईल. पण ह्या डब्यामध्ये जो जीव भरलेला आहे देवानी आणि ह्या डब्याशी जोडलेला असल्यामुळे ह्या शरीराच्या जे काही चोचलेत ना, शरीराचे चोचले, तीची काळजी जीव लागून घेतो काही गरज नसताना. आता मग सुभाष हा त्याच्या शरीरात, तू तुझ्या शरीरात बंद आहे. ओके, तर तुझ्या शरीराला जे काय चोचले आहेत, मग काही भाडं भरायचे, EMI भरायचं आहे, मग काही पण असू दे, आजारी आहे, काही पण फायनान्शियल काही पण असू दे, त्याची जी गरज आहे आणि जी पूर्तता होत नसल्या कारणाने जी काळजी लागून जाते, ती सुभाष त्याच्यावरती काळजी करून घेतो.
पण ऍक्च्युली तुझी काळजी नाही येते, तुझ्या शरीराची काळजी येते, तुझ्या शरीराचं टेन्शन येते, आपल्या सर्वांचं. ओके, उदाहरणार्थ समजा आता क्रिसमस आलेला आहे, मला नवीन कपडे शिवायचेत, नवीन कपडे घ्यायचेत, पैसे नाही आहेत, ती काळजी. पण जीव घालणार आहे का कपडे? नाही. घालणार कोण आहे? शरीर. बरोबर. पण कारण जीव या शरीरात बंद असल्या कारणाने काय कालावधीसाठी, फक्त काय कालावधीसाठी, ओके, त्याला त्याची तो ती काळजी करून घेतो की माझी काळजी. पण जर का मला ही ट्रिक कळाली, आता नीट ऐका, पण जर का मला ही ट्रिक कळाली की मी ह्या शरीराच्या काळज्यांवरती वर जाऊ शकतो, तर मग मला काहीतरी फार गौरव मिळालेला आहे आणि ते मी आज देणार आहे. माझा प्रश्न तोच असणार आहे, ट्रिक काय आहे? फर्दर आफ्टरवर्ड्स, लास्ट आयसिंग ऑन द केक. चालेल, ठीक आहे. तर मी तिसऱ्या प्रश्नाकडे वळतो. आपण सांगितलंय कमजोर राहू नका. प्रश्न, देवावर विश्वास आहे, मी बोलतो, मी अंतःकरणात स्वीकारही देखील केलेला आहे, परंतु मी कमजोर का आहे? का मी विचारात जातो? अगेन शरीर, परत उत्तर शरीरच आहे. हे सगळं शरीराचंच आहे. जीवाला काही टेन्शन नसतं. जीवाला एकच टेन्शन असणार आहे, ज्या वेळेस त्याला स्वर्ग नाकारला जाईल, बस. अँड दॅट इज अ अल्टिमेट टेन्शन, अँड दॅट इज फॉर टिल यू आर डेड. जोपर्यंत नर्क हा उद्ध्वस्त होत नाही तोपर्यंत, म्हणजे इट्स गोइंग टू बी हॉरेबल. बट त्याचं उत्तर मी देणार आहे. तर हे सगळं जोपर्यंत मनुष्य हा देहाच्या गोष्टींकडे लक्ष लावतो. आता एक सिंपल एक्झाम्पल, जर का आता मी ज्याच्याकडे टू व्हीलर आहे, एक मिनिट, ज्याच्याकडे टू व्हीलर नाहीये त्याला टेन्शन असतं की मी टू व्हीलर घेऊ कशी. ज्याच्याकडे टू व्हीलर आली त्याला टेन्शन असतं मी EMI भरू कसा. म्हणजे घेऊ कशी आणि मिळाल्यानंतर EMI भरू कसा. झालं. आता समजा ज्याचे EMI भरले गेले पूर्णपणे, त्याला टेन्शन असतं का टू व्हीलरचं? नाही. म्हणजेच अर्थ काय होतो की जोपर्यंत एखादी वस्तू मला जीव म्हणजे एखादी वस्तू शरीर त्याच्यावरती कॉन्कर करत नाही, विजय मिळवत नाही, तोपर्यंत त्याचं टेन्शन आहे. पण ज्या क्षणाला त्यांनी विजय मिळवला, ओके, त्या टेन्शन नाही. तो विजय मिळवायचा कसा हे मी आज शिकवणार आहे. ओके, कसं तुम्ही शरीराच्या गोष्टींवरती कसं तुम्ही वर चढ जाऊ शकता आणि कसं तुम्ही तिथून शरीराच्या प्रत्येक गोष्टीवरती रूल कसं करून राज्य कसं कराल हे मी तुम्हाला शिकवणार आहे. ओके, ठीक आहे. मग असं बोलण्यात चूक नसेल ना की भय म्हणजे शरीराचा भाग आहे? सिंपल. ठीक आहे. चौथ्या, जीव घाबरत नाही. भयामध्ये, शरीरामध्ये ज्यावेळेस आपण त्या भयाला मनोरंजन करतो त्यावेळेस ती धास्ती जीवाला बसते. फार इम्पॉर्टंट पॉइंट आहे. फार इम्पॉर्टंट पॉइंट आहे. नीट ऐका. ज्या शरीराच्या भयाला, देहाच्या भयाला ज्यावेळेस मी मनोरंजित करतो, एंटरटेन करतो, त्याच वेळेस माझा जीव, त्याची धास्ती माझ्या जीवाला बसते. जर का मी जर का शरीरामध्येच जर का त्या भयाला मी मनोरंजन त्याचं केलं नाही, एंटरटेन केलं नाही, तर माझ्या जीवाला कसलीच धास्ती नसणार. बरोबर. योबाचं उदाहरण सर्वात उत्तम आहे. तो सारखा देवाला भेट द्यायचा त्याच्या लेकरांसाठी, म्हणजे तो एंटरटेन करत राहिला तेच भय. आणि त्याचं एक वचन मी त्याशी पाठवलं होतं व्हॉट्सअपवरती. तो म्हणतो की मी माझ्या अंतःकरणामध्ये देवाचं वचन कन्सील नाही केलं, जपून नाही ठेवलं, म्हणून माझ्यावरती आले. म्हणजे जरी तो न्यायी होता, पण त्यांनी त्याच्या अंतःकरणामध्ये देवाचं वचन लपून नाही ठेवलं. सो म्हणजे त्यावेळेस पण देवाचा शब्द होता, लिखित मध्ये होता, आणि योबाला ते माहिती होतं की त्याला ते कन्सील करणं गरजेचं आहे.
पण तो एवढा व्यस्त असणार आहे त्याच्या कामामध्ये किंवा व्यवसायामध्ये किंवा लेकरांच्या बाबतीत चिंतेमध्ये, की त्याला तो वेळ नाही मिळाला देवाचा शब्द त्याच्या अंतकरणात कन्सील करायला. मग मराठीमध्ये आपण पाहतो आणि हिंदीमध्ये पण रॉंग ट्रान्सलेशन आहे, पण इंग्लिशमध्ये स्पष्ट दिलं होतं की योबाने पवित्राचे जे पवित्र जो आहे त्याचे शब्द त्याच्या अंतकरणात त्यांनी जपून नाही ठेवले. तर हे फार महत्वाचं असतं की आपल्याला कळणं गरजेचं आहे की आपण आपल्या अंतकरणामध्ये कसला इफेक्ट येऊ देतो. जर का आपण शरीराच्या गोष्टींना जास्ती प्राधान्य देऊ अंतकरणामध्ये आपल्या जीवामध्ये, तर नॅचरल आहे शरीरात जे काय होतंय त्याचा इफेक्ट आपल्या जीवावर पडणार आणि ते आपल्या जीवाला भेडसावून घेतं, घाबरवतं. पण आपण जर का त्याचा आपला फोकसच चेंज करून टाकला, ओके, शरीराच्या द्वारेच, तर वी गो अबोव्ह दिस लेवल. आज मी ते शिकवणार आहे, फार इम्पॉर्टंट आहे. ओके, ठीक आहे. शेवटचा प्रश्न आहे त्यांचं. आपण सांगितले ख्रिस्ताचे गुणधर्म दिसणे आवश्यक आहे. प्रश्न असा आहे, खूप प्रयत्न करतो तरी एखादी वाईट गोष्ट घडेल, कितीही चांगल्या वागण्याचा प्रयत्न केला तरी. ओके, पौल म्हणतो की जे माझी करायची इच्छा नाही ते मी करतो आणि जे इच्छा आहे ते मी करत नाही. हे नॅचरल आहे की मनुष्य हा चुकणार. ओके, ख्रिस्ताचे गुणधर्म हे तुम्हाला कल्टिवेट करावे लागतात, उगवावे लागतात. पॉइंट आहे सुभाष. ख्रिस्ताचे गुणधर्म म्हणजे ख्रिस्ताचं फळ, पवित्र आत्म्याचं फळ तुम्हाला उगवावं लागतं. दानं हे दिले जातात. ओके, दानं हे देऊन तुमच्याद्वारे प्रकट होतात, पण फळ जे आहे तुम्हाला उगवावं लागतं. आणि एखादं झाडाला जर का एखादं फळ उगवायचं असेल त्याला त्या जमिनीमध्ये राहावं लागतं, त्याला जमिनीमध्ये तिथं टिकून राहावं लागतं आणि त्याला तिथं अनेक मोसम घालवावे लागतात, सीझन्स, ऋतू, अनेक ऋतू त्याला घालवावे लागतात, त्यातून त्याला जावं लागतं. हिवाळा, पावसाळा, उन्हाळा, ओके, मग परत हिवाळा, पावसाळा, उन्हाळा, हे तर त्याला जावं लागतं. आणि जेव्हा तो त्यातून जातो, ते काय झाड लावलं एका वर्षात थोडी फळ आणतं, त्याला मिनिमम 5 ते 6 वर्ष लागतात. आणि ज्यावेळेस तो त्या जमिनीतून खाद्य घेतो, तसं जे वचन आहे, ख्रिस्त आहे, त्या ख्रिस्तरूपी जमिनीत जर का आपल्याला, तुम्हाला आणि मला लावलेलं आहे, तर आपल्याला तिथं टिकून राहणं गरजेचं आहे. तिथून त्या जमिनीतून सत्व घेणं गरजेचं आहे. जेवढं आपण सत्व घेत राहू तेवढं आपल्यामध्ये त्याचं फरक दिसून येईल, त्याचे गुणधर्म दिसून येतील, त्याचे फळं दिसून येतील. गलतीकरसपत्र 5वा अध्याय मला वाटतं 19 पासून पुढे ती ख्रिस्त देहाचे फळ आणि आत्म्याचे फळ हे स्पष्ट दिलेलं आहे 5व्या अध्यायामध्ये. तर ते दिसून येतील की आपण आत्म्याचे फळ जे आहे त्याच्यावरती आपण काम करूया. आणि ते एकदा मी शिकवणार आहे लवकरच याबद्दल. तर जेवढं जास्ती मी ख्रिस्तरूपी जमिनीमध्ये स्वतःला मुळावून ठेवील आणि प्रत्येक ऋतू, मग तो वाईट असू दे, चांगला असू दे, प्रत्येक प्रसंगातून ज्यावेळेस मी जातो आणि माझ्या देहाला ठार मारत जातो आणि त्या गुणधर्मावरती, माझ्या देहाच्या त्या गुणधर्मावरती कार्य करतो, ज्यावेळेस माझ्यासमोर पवित्र आत्मा तो गुणधर्म, देहाचा तो गुणधर्म उघडकीस आणतो की बघ तुझ्यामध्ये हा दुर्गुण आहे, त्यावेळेस त्या दुर्गुणाला स्वीकारणं, पॉइंट नंबर 1, स्वीकारणं की हो माझ्यामध्ये आहे. वाद नाही करणं, कारण नाही देणं. जसं आदम म्हणाला, जी स्त्री तुम्हाला दिली, लगेच कारण दिलं. जशी हवा म्हणाली, जो सर्प. जेव्हा आपण चुकीत सापडतो ना, तर सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट हा असतो की ती चूक कबूल करणं. ज्यावेळेस एखादा व्यक्ती चूक कबूल करतो ना, ती पहिलं चिन्ह आहे त्या व्यक्तीला सुधारायचंय. पण जो व्यक्ती तिथून पळवाट काढतो, नाही, माझा असा अर्थ तो नव्हताच, मी तसं नव्हतं बोलत, मी असं बोलतो, जे पळवाट काढतो ना, तिथंच आपलं त्या व्यक्तीला बोलणं बंद करून टाकायचं. कारण तिथं आपल्याला लगेच कळून येतं की हा व्यक्ती खोटा बोलत आहे आणि ह्याला सुधारायचं नाही. ज्याला सुधारायचं असतं ना, तो सगळ्यात पहिलं चिन्ह आहे की तो चुकीची कबुली देणार. येस, मी चुकलो, ही माझी चूक आहे, हो मी हे रॉंग केलेलं आहे.
त्याच व्यक्तीला आपण म्हणूया की नम्र आहे. कोणता व्यक्ती पळवाट करतो, नहीं 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 मत, मेरा बोलने का वो मतलब वो नहीं था, मैं ये चेक कर रहा था, मैं वो चेक कर रहा था, मैं ऐसा बोल रहा था, मैं वैसा. समजून घ्यायचं की तो व्यक्ती खोटारडा आहे आणि हा व्यक्ती सुधारणार नाहीये. तिथंच काउन्सिलिंग बोलत, हा नाही परफेक्ट है, राइट रेस, यस ब्रदर सिस्टर, आप सही हो, आप सही हो, नहीं, मैं गलत है, आप सही है, आणि निघून जायचं. डोंट वेस्ट युअर टाइम. माझं लोकर एक मेसेज मी टीचिंग देणार आहे, डुकरे आणि मोती. व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. कारण पुष्कळ वेळेस जर का एखाद्या व्यक्तीला त्याची चूकच कबूल करायची नसती, देन व्हाय टॉक. त्या व्यक्तीवर बोलायचं कशाला आपण. आणि मागच्या वेळेस तुम्ही सांगितलं पण ते 5 दगड जेव्हा तुम्ही बोलत होते, हम्म. तर सर्वात प्रथम जे होतं पहिलं दगड कन्फेशन, मी कन्फेशन बद्दल, कबुलीबद्दलच कबूल, बोलले होते. तिथून की सुरुवात हो मी होते. चुकलेलं आहे. आणि त्यात काय म्हणजे मनुष्य आहे मी. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम लोकांचा हा येतो ना की यार मी चुकूच शकत नाही. हाऊ हाऊ इज इट पॉसिबल. यू कॅन गो रॉंग, यू आर ह्युमन बीइंग, यू विल गो रॉंग. मला रिसेंटली कोणतरी म्हटलं की पास्टर एवढा मोठा सेवक पडला. काय म्हटले, मला परत बोला काय म्हटले. एवढा मोठा देवाचा सेवक पडला. नाही परत बोला काय म्हटले. एवढा मोठा देवाचा सेवक पडला. तुम्हाला कळतं तुम्ही काय बोलते. मी एवढा मोठा देवाचा सेवक पडला. आता देवाचा सेवक पडला ना, देव नाही पडला ना. तिथं त्या शब्दातच तुमचं उत्तर आहे. देवाचा सेवक मनुष्य तो पडणार. व्हॉट आर यू एक्सपेक्टिंग की तो पडणार नाही. आपण मनात हे करून ठेवतो की तो सेवक पडणारच नाही. हाऊ इज इट पॉसिबल. तो पडणार. बरोबर. देवाचं वचन पण सांगतं की सगळ्यांनीच पाप केले आणि त्याच्या गर्वाला मुकलेत. यू हॅव टू गिव्ह हिम दॅट लिव्हरेज. त्या सेवकाला तुम्हाला ते सस्पेन्शन देणं गरजेचं आहे. ती जाळी खाली देणं गरजेचं आहे की तो पडू शकतो. गिव्ह हिम दॅट नेट टू बाउन्स बॅक अप. ते आहे ना, ते काय ते टॉर्पोलिन असतं काय, ते लेकरचे जम्प मारतात. ट्रॅम्पोलिन. हा काय ट्रॅम्पोलिन. हा ट्रॅम्पोलिन. हा हे जम्प मारतात आणि वरती जातात परत. ते तुम्ही त्यांना ते सेवकाला खाली द्या ना. स्वतःला पण द्या. एवढं काय रिजेक्ट स्वतःला बनवताय की नाही मी पडणारच नाही. नॉट पॉसिबल. कशाला. युअर जीसस नो. ईश्वर माहिती होतं तो पडू शकत होता म्हणून त्यांनी स्वतःची काळजी घेतली. That is why you should run away. That is why you should not fall into any temptation. That is why you should run. You should quote the word. म्हणून तो वचन सांगायचा, वचन बोलायचा शैतानाला. कारण त्याला माहिती होतं पडू शकत होता. त्यांनी कधी प्रॉब्लेम स्वतःच्या बळावर सॉल्व्ह करायचा प्रयत्न नाही केला. ते मोहात पडायचे प्रॉब्लेम त्याला होते ते. बिकॉज ही न्यू he was vulnerable because he was in human form. He was a human being. 100% human being. 100% तो मनुष्य होता. म्हणून तो स्वतःला तेवढी जागा देत होता की बाबा मी पडू शकतो. म्हणून तो देवाचं वचन कोट करायचं सैतानाला. हम किस मिट्टी के बने क्या मालूम. हमको चलो हम गिरेंगेच नाही. अरे कैसा क्या गिरेंगे. होणार. त्या गोष्टी होणार. तर जेव्हा त्या होतात ते पहिलं फर्स्ट पॉइंट की हो मी चुकलो. फर्स्ट पॉइंट मी चुकलो. सेकंड पॉइंट त्या चुकीवरती त्याला घेऊन प्रार्थनेत बसणं गरजेचं आहे मुद्द्याला की प्रभू मला याच्यावरती विजय कसा मिळू मला दाखव. मी आज देणार आहे तो सगळ्यात फार उत्कृष्ट किल्ली देणार आहे. आज मी ज्या सर्व लोकांना आज आपल्या देहाला नियंत्रणात ठेवायचे आणि देहाच्या प्रत्येक कमजोरीवरती विजय मिळवायचा असेल ना, जर का मग भय असो का काही असो, त्यासाठी आज हा बायबल स्टडी फार गोल्डन बायबल स्टडी. इट्स अ गोल्डन की आय एम गिव्हिंग यू ऑल. आमेन, आमेन. येस. तर पास्टर, भय हा जो आहे हा न दिसणारा आहे आणि आपण राहतो शारीरिक किंवा दिसणाऱ्या गोष्टींमध्ये. हे न दिसणाऱ्या गोष्टी आणि तुम्ही सांगितलेलं पण आहे की हे जे आत्मिक जगत आहे ते या शारीरिक जगतावर पूर्ण राज्य करते आणि त्याचं पूर्ण नियंत्रण असतं. तर एखादा मनुष्य ज्याला पवित्र आत्मा नाही मिळालेला आहे, कारण ज्याला पवित्र आत्मा मिळाला असं वचन सांगतं की त्याला पुन्हा एकदा भ्यावं म्हणून असं आत्मा मिळालेला नाही. पण त्या लोकांसाठी ज्यांना पवित्र आत्मा मिळालेला नाही त्यांचं काय. त्यांना पण भय आहे, पण त्यांनी काय करावं आणि कसं याच्यातून बाहेर यावं. कारण न दिसणाऱ्या गोष्टी आहेत. ज्यांना पवित्र आत्मा मिळाला आहे त्यांना पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ते भय घालवता येतं. पण जर का ऑब्झर्व केलं की पवित्र आत्म्याने भरलेले लोक पण भितात.
ते पण भीतात. येस. हां. तर न दिसणाऱ्या गोष्टीला एक शारीरिक व्यक्ती कसं घालवणार? ओके. किंवा मी असं म्हणू शकतो की त्या न दिसणाऱ्या गोष्टी किंवा आत्मिक गोष्टी किंवा अदृश्य जे जे काय आपण म्हणतो ते वास्तविकामध्ये किंवा वास्तविकतेमध्ये वास्तविकतेमधून कसं काढू शकतो? पहिली गोष्ट म्हणजे न दिसणारी गोष्ट तेव्हाच अं, तेव्हाच पॉवरमध्ये येते ज्यावेळेस दिसणारी व्यक्ती त्याला इम्पॉर्टन्स देते, महत्व देते. हम्म. दॅट इज द आन्सर. मी परत सांगतो, न दिसणाऱ्या फोर्सला, ताकदीला, सामर्थ्याला म्हणजे भय पकडून चला. ओके. ज्यावेळेस दिसणारा व्यक्ती म्हणजे मी ज्यावेळेस त्याला महत्व देतो त्याच वेळेस ते सामर्थ्य देतं, त्याच वेळेस त्याला पॉवर मिळते, नाही त्याला पॉवर नाही मिळणार. सिम्पल एक्झाम्पल, मला वाघाचं भय नाही, पालीचं भय नाही, झुरळाचं भय नाही, उंदराचं भय नाही, सापाचं भय नाही, कसलंच भय नाही, सैतानाचं भय तर मुळीच नाही. हा, पण मला वटवाघूळीचं भय आहे. ओके. आता या रूममध्ये जर का वाघ आला तर कदाचित मी त्या वाघाला मारू की नाही मारा माहिती नाही, पवित्र मी ताकद दिली त्याला मारेल, पण मारायचं कशाला बिचारायला. हा, त्याला आपण नियंत्रणात आणू शकूया. मी आय कॅन. कसं ते मला नाही माहिती, पण जर का तो हिंसक नसेल, मनुष्य खाणारा नसेल, तर त्याला मी नियंत्रणात आपण शांत उभा राहू किंवा काहीतरी हा टेबल असं डोक्यावर वरती घेऊन हाईट जोडी वाढवली तर प्राण्याला कळतं की बाबा तो आपल्यापेक्षा मोठा तर तो काही करत नाही. ते ज्ञान वापरून आपण त्याला कंट्रोलमध्ये आणू. पण जर का वटवाघूळ आली तर सगळ्यात पहिल्या टेबला खाली मी जाईल. ओके. एवढीशी गोष्ट मला टेबला खाली घेऊन जाईल, पण वाघासमोर मी टेबला खाली जाणार नाही, एवढी माझी गॅरंटी. वाघ असो, हत्ती असो, काही असो, साप जरी आला, त्याशी माझ्यासमोर इथं साप चालला होता तर मी सरळ माझी हेक्साच्या अंगावर घुसवली, आणि जरी मी पायाने जरी मी चालत असतो, मी दगडाने त्याला तिथंच मारून टाकलं असतं. एवढी गॅरंटी आहे. म्हणजे मला त्याचं भय नाही, झुरळाचं भय. पालीला बघून मला जरा केस येते, आवडत नाही ते, पण मारायला कमी नाही करणार. उंदराला पण मारायला तर नाचतो इकडे तिकडे म्हणून ते किळस येते, पण भीत नाही. पण वटवाघूळ आली तर मला भय आहे. दॅट इज द गॅरंटी. ओके. पण जर का मला त्याच्यावरती विजय मिळवायचा असेल तर मला माझ्या ह्या दिसणाऱ्या व्यक्तीला त्या आता ती वटवाघूळ पण दिसणारी आहे, पण त्याचं जे भय त्याच्यावर अटॅच्ड आहे, मला त्याच्यावरती काम करावं लागणार आहे. म्हणजे कसं, एकदा त्या वटवाघाला धरून असं काहीतरी करावं लागेल मला. ओके. नाही तर तिला घेऊन असं मुंडका फोडावं लागेल तोंडाने, मग माझा भय जाईल. सो समथिंग आय हॅव टू डू बाय विच किंवा वटवाघूळ पाळवायला लागेल मला माझ्या घरामध्ये, आणि तिला रोज दूध दे, चिकू दे, ॲपल दे, मग आमची रिलेशनशिप होतील वटवाघुळीचे माझे. ओके. मग ते भय जाणार. हा, मग ते भय जाईल. सो आय हॅव टू फेस माय फिअर. ओके. असं आहे. बरोबर. वचन सांगतं आणि ते सगळ्यांनाच माहिती की आपण देवाच्या बेस्ट एक्झाम्पल, मी जेव्हा लहान होतो ना, मला भय असायचं कुत्रं चावण्याचं. आय हॅड दिस फिअर. तर देवाने ते कसं घालवलं. ओके. मी गोदरेज कंपनीमध्ये गेलो होतो पिल्लू घ्यायला, त्यांचं गव्हर्नमेंट पेन्शनचं, आणि तिथं मला त्यांची जी ट्रेनिंग बघून, म्हणजे तिथे मानसिंग शिर्के होते, ते म्हणले की ट्रेनिंग दाखवतो तुला कसं असं ट्रेनिंग वगैरे. ते म्हणलं ओके, मला शिकवा, मला बघायचं, शिकायचं मला. तर मी ते पिल्लू घेऊन आलो घरी. नंतर मी काही दिवसानंतर परत त्यांना भेटायला गेलो आणि त्यांची ट्रेनिंग कशी असते कुत्र्यांची ते बघायला गेलो. तर त्यांनी त्यांचा एक जर्मन शेपर्ड होता, त्याचं नाव होतं थंडर. तर त्याला आणलं बाहेर. तो मस्त कुत्रा, तेवढा मोठा होता, उंच असा. म्हणजे इट वॉज इम्पोर्टेड फ्रॉम जर्मनी. जबरदस्त हाईट, बिल्ड, क्लास. टेल बरोबर जर्मन शेपर्ड टेल असते ना, अशी घेऊन बरोबर अशी, म्हणजे वरती आली नाही पाहिजे. ज्या जर्मन शेपर्ड टेल अशी शेपटी वरती येते तो डुप्लिकेट असतो, म्हणजे तो ओरिजिनल लायनेज नसती. जी बरोबर अशी होऊन अशी फॉक्सेस सारखी, फोडल्यासारखी पाहिजे ओरिजिनल, आणि मस्तपैकी क्लास.
त्याला आणला बाहेर. ज्यावेळेस त्याला आणला, तो त्याला नायलॉन रशीने बांधलेला होता, थोडी जाड नायलॉन रशी होती. आणला त्याला बांधला गेटला. मी काय 15-20 फुटाच्या अंतर असेल, मी मे बी मोर दॅन दॅट. आणि त्याच्या समोर एक रुमाल ठेवला आणि मला फक्त सांगितलं की असं ऍक्टिंग कर की तू चोरायला गेला. त्यामुळे व्हेरी गुड ऍक्टर. आणि हे सर्टिफिकेट मला म्हणजे त्या कुत्र्यांनी दिलं मला. ओके, म्हणजे काय काय लोकांना ऑस्कर मिळतात, गोल्डन ग्लोब मिळतात. ओके, काय काय लोकांना माणिकचंदचा अवॉर्ड मिळतो. मला तर थंडरचा अवॉर्ड मिळाला होता, म्हणजे ओरिजिनल प्रोफेशनल ऍक्टर म्हणून. म्हणजे एवढा भारी आहे, म्हणजे कुत्र्यांनी पण बिलीव्ह केलं मी खरंच चोर आहे म्हणून. आता कुत्र्या, एक गार्ड डॉग जर का त्याला बिलीव्ह झालं की मी चोर आहे, म्हणजे मी किती चांगली ऍक्टिंग केली असेल विचार करायची गोष्ट आहे. तर मी असं नुसतं ऍक्टिंग केली की चोर, मी खाली वाकलो, त्यांनी नुसतं, तो असंच बसला होता, ते नुसतं मला बघायला आणि असं बघून नुसतं असं मुंडी फिरवायला. ते एवढी जाड रशी तोडली नायलॉनची आणि ते 15 ते 20 फुटावरून त्यांनी जी जंप मारली, सटकन त्याचा एक दात इथं माझ्या अंगात इथं घुसला आणि सट असं नुसतं स्क्रॅच झाला. ते एवढी मोठी जखम झाली होती. हा डॉग बाईट आहे जर्मन शेपर्डचा. तर थोड्यात त्याला मानसिंग शिर्केनी धरला त्याला. प्रेज गॉड, हालेलुया, देवाचे गौरव असो. नाही तर मी सगळं फुल आवडच माझ्या अंगावर असते सगळे. आणि त्याला आणि मला फक्त सांगितलं अजिबात हलू नको, पळू नको, एकदम शांत उभा राहा. मी शांत उभा फार प्रयत्न केला होता, पण खतखत घाबर फुल मला जोऱ्यात सुचवाली ती, एकदम जोऱ्यात अशी आली ती ना, तिथंच पॅन्टीत गेली असती मी, पण कंट्रोल केला. कारण मला फक्त सांगितलं अजिबात हलू नको, काहीच करू नको, एकदम शांत उभा राहा. शांत उभा राहिलो मी. थंडर गेट अप अँड गो इन. तो एकटा त्याच्या कॅनलमध्ये निघून गेला. ते बघून मी एवढा इम्प्रेस झालो. अरे यार, कसं, हाव? कारण मी बघितलं ते कुत्रे चावले की चावतानाच, आणि ते भय माझ्यामध्ये होतं. पण जेव्हा मी त्या भयाला सामोरे गेलो आणि बघितलं की यू कॅन कंट्रोल अ डॉग, म्हणजे कुत्र्याला एवढी सुंदर तुम्ही ट्रेनिंग देऊ शकता की नो स्टॉप अँड गेट अप, गो इन युअर हाऊस. जर फक्त म्हटलं तो स्टॉप, गेट अप अँड गो इन, तो उठला, फिरला आणि एकटा गेला त्याच्या घरात. बोला यार, ये मुझे सीखना है, हे शिकायचं मला. तर ते भय गेलं ना माझ्या कुत्र्यांचं. त्याच्यानंतर मी त्याच्यानंतर पुष्कळ वर्षानंतर घाबरलो होतो, जेव्हा मी टायगर अँड लाइटनिंगच्या बापाला भेटलो. त्या पण मला जोरात आली होती पावसामुळे. ते पण कारण आम्ही भिजूनची, मी आणि ब्रदर साखरपेकर आम्ही गेलो होतो आणायला त्यांना. आणि त्या ट्रेनरनी, त्याच्या हँडलरनी त्याला आणला आणि तो बाप, त्याचे लेकर माझ्या पायथ्याशी खेळतात ते, आणि त्या बापाला आणला बाहेर. बोल बस झाला, दुरूनच, नको आणू बाबा, कशाला आणतो त्याला, बस झालं. नाही, बघा बघा बघा. आणि त्याला आणला. अरे बाबा नको बाबा, बस झालं, मामा जीव तृप्त. रॉटवायलर ते पण एवढं मोठं थोबाड द्यायचं असं, आणि असं बघतो. आता त्याचे लेकरं पायाशी खेळतात ते, आणि ब्रदर साखरपेकर म्हणतात कम. अहो ब्रदर, त्याला कम करू नका, तर आपल्याला कम करील. नाही नको आणू. तर कुठे ऐकतात ते लोक. नाही आणला आणि तो आमचा वास घेतो. आम्ही थरथर कापत, एक तर पावसाने भिजून चिंब झालेलो, त्यात थंड वारा वाहतोय, त्यात जोरात लागलेली आहे, आणि त्यात हा रॉटवायलर. म्हणजे एकानंतर एक पॉइंट सगळे ऍड होत होते. त्यांनी मला, आणि रॉटवायलरनी धरलं म्हणजे एक पाय अख्खा जाणं ओव्हर. आणि ब्रदर साखरपेकर कम. ओ ब्रदर, कशाला कम, तो आपल्याला कम करून टाकेल इथं, नका बोलू त्याला, नका बोलू. आणि नंतर मग त्याला फरफडत घेऊन झालं तर तो कसला हलतो, आणि तो त्याला म्हणतो, त्याला कम म्हणतो, कम अडक असतो. ते नुसतं त्याकडे असं नुसतं बघितलं त्या हँडलरकडे, तो पण शांत झाला. ब्रदर राठोड साहेब, तो बघा, तो शांत झालाय, हे तुम्ही बाप मानलाय. आणि राठोड साहेब त्याला म्हणतात गो इन. राठोड साहेब पण असे बोललो, हे दोघं हँडलर त्याला खाऊ घालणारे, तेच दोघं शांत झाले. आता आमचं काय होणार आहे? आणि आम्ही ते लेकरं खेळतो आमच्या पायाजवळ. अरे बोलो, काही भेस पाणी. आता इथं आपला रॉटवायलरचा मार्कच देणारा, मस्त मोठाच्या मोठा. शेवटी देवाची कृपा झाली, त्यांनी बॉल फेकला आणि तो बॉलकडे बघून तो गेला आतमध्ये. तर कुत्र्याचं भय मला होतं, म्हणजे बाईटचं. बट आफ्टर आय फेस दॅट वन बाईट, आणि त्या भयावरती मी विजय कसा मिळू,
त्यास मला शिकलो मी की यू कॅन ट्रेन अ डॉग, ते भय गेलं निघून. पण आज पण मी कुत्र्यांना डायरेक्ट फेस नाही करत अनलेस अँड अंटिल गरज असेल तर, नाहीतर मी नाही. कारण बेसिकली पुष्कळ कुत्र्यांना शिकवलेलं नसतं, ते ओनर्सच्या कंट्रोलमध्ये नसतात. आणि ज्यावेळेस आपण एखादा कुत्रा जर समोर आला तर त्याला टॅकल कसं करायचं ते मला येतं, बट ते भय नाही. बट आय डोंट फेस बिकॉज द रिझन इज तो प्राणी आहे आणि तो काही पण करू शकतो आणि त्याला ती लिबर्टी आहे, फ्रीडम आहे काही पण करायची. बऱ्याच मला नाही ती फ्रीडम. ओके, सो आय अवॉइड डॉग. जंगली कुत्रे असतील वगैरे त्यांना टॅकल करू शकतो, पण जे घरचे कुत्रे असतात त्यांना तुम्ही दगडाने मारू फिरू नाही शकत, कारण त्यांच्यामुळे ते डीएनए मध्ये नसतंच. दगड घेऊन असं करा की लगेच पळाले. जंगली कुत्र्यांच्या डीएनए मध्ये असतं, त्यांच्या डीएनए नसतं ते घरच्या कुत्र्यांच्या डीएनए मध्ये. आणि खास करून रॉटवायलर आणि जर्मन शेपर्ड या कुत्र्यांच्या अजिबात ते पिटबुल ह्यांच्या डीएनए मध्ये अजिबात नसतं. कधी पण असे कुत्रे जर समोर असतील तर त्यांच्याकडे नो टॉक, नो टच, नो आय कॉन्टॅक्ट, हे 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. नो टॉक, त्याच्या टमी करायचं नाही. नो टच, हात लावायचा नाही. त्यांनी जरी वास घेतला तरी तुम्ही हात लावायचा नाही. नो आय कॉन्टॅक्ट, कुत्र्यांच्या किंवा कोणत्याही जंगली प्राण्याच्या डोळ्यात डोळे घालून बघायचं नाही. प्राण्यांच्या डोळ्यात डोळे घालून बघणं म्हणजे आज चल मध्ये चॅलेंज मारतो मी तुझे करायचं. वहीकडे बघायचं, शांत बसायचं, दे गो अवे. So that's how you tackle your fear with your dogs, or any wild animal. बट बघायचं मला नाही माहिती. उत्तम आहे, बरोबर. बहुतेक सगळेजण किल्लीसाठी थांबलेत पास्टर. Yes, आणि okay. लवकरात लवकर तुम्ही ते चावी द्या. सो नाव द गोल्डन की. हा प्रश्न माझा होता अनेक वर्षापासून, हम्म. कारण मी देहात आहे. ह्या बॉक्समध्ये देवाने मला बंद ठेवलेलं आहे काही कालावधीसाठी. आणि त्या कालावधीत असताना मला ह्या शरीराचा उपयोग करायचा आहे स्वर्गात जायला. मला ह्या शरीराचा उपयोग करून नरकात नाही जायचंय. तर आय हॅव बीन प्रेइंग टू गॉड, हाऊ कॅन अ बिलीव्हर बी रिअली विक्टोरियस. एक विश्वासणारा विजय कसा बनवू शकतो, कसा होऊ शकतो त्याच्या प्रॉब्लेम्सवरती, त्याच्या कोणती समस्या असू दे, मग ती भय असो, आर्थिक समस्याचं भय, आजाराचं भय, का आजार असो किंवा खरोखर त्याला आर्थिक समस्या असेल, भय जाऊ द्या, भय नाही, पण त्याला आर्थिक समस्या आहे आणि त्याला ते विजय मिळवायचा आहे. तर एका विश्वासणाऱ्याने त्याने विजय मिळवायचा कसा, तसंच त्यांनी कसं काय त्यांनी तो त्या प्रॉब्लेमवरती तो कॉन्कर कसा करेल आणि कसा विजयी राहील आणि कसा प्रत्येक विभागामध्ये तो ख्रिस्ताचा विजय. सुभाषने विचारलं की प्रभूंनी विजय मिळवला, मग ते माझ्यामध्ये मी कसं काय ते आणू, कसं काय माझ्या ठाई दिसणार कसं काय. त्याचं उत्तर असं आहे. पॉइंट नंबर 1, आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुमचे आणि माझे प्रॉब्लेम जे काय आहेत, आपले प्रॉब्लेम्स हे आपल्या शरीरात उत्पन्न होणारे आहेत. बरोबर. मी मगाशी काय म्हणालो, आपल्या जीवाचा प्रॉब्लेम तेव्हा सुरू होईल ज्यावेळेस त्याला स्वर्गाच्या दारापासून नरकाकडे हकललं जाईल. बरोबर. नाहीतर जीवाला इथं काही प्रॉब्लेम नाहीये. या ऑब्झर्व करा, कमॉन, इंट्रोस्पेक्ट करा, स्वतःमध्ये बघा. आपले जेवढे प्रॉब्लेम्स आहेत ना, 100% प्रॉब्लेम्स पृथ्वीवरचे हे सगळे जीवासंबंधी नहीं आहेत, शरीरासंबंधी आहेत. बरोबर. या वो सारे के सारे प्रॉब्लम्स जो है हमारे, जो इस धरती पे है, ये हमारे जी के बारे में एक भी प्रॉब्लम नहीं है. जो भी प्रॉब्लम है 100% प्रॉब्लम्स सारे शरीर के बारे में है. बरोबर. ओके, अगर हम इस बात को समझ ले, हमें एक बहुत बड़ी चाबी मिल सकती है. और हमारा जी का बोले तो हमारा ओरिजिनल प्रॉब्लम तब शुरू होगा जब हमें स्वर्ग के द्वार से नरक की ओर प्रस्थान करने को बोला जाएगा.
या फिर इन इन नॉर्मल हिंदी, साधारण हिंदी भाषा में हमें स्वर्ग से हकाला जाएगा, तब हमारा एक्चुअल प्रॉब्लम शुरू होगा, हमारा बोले तो जी का, जो असली हम है। या तो फिर हम हमारे प्रॉब्लम्स पे विजय कैसे हो सकते हैं, इस शरीर में जो प्रॉब्लम्स है विजय कैसे हो सकते हैं, इसका आसान सा जवाब बाइबल में दिया गया है। हमने बहुत बार पढ़ा है, लेकिन हमें ये बात हमारे जहन में आपल्या आतमध्ये घुसलेली नाही आहे। आज आपण ती केली पाहूया। ओके, सगळ्यात प्रथम त्या विषयात जाण्याआधी, वचनात जाण्याआधी, भय कुठे येतं? अंतःकरणात, शरीरात, देहामध्ये, येस, देहामध्ये। आर्थिक समस्या कुठे असतात? शरीरात, आजारी कुठे पडतो? शरीरामध्ये, विवाह कुठे करतो मनुष्य? विवाह शरीरामध्ये, शरीरामध्ये। विवाहामध्ये प्रॉब्लेम कुठे येतात? शरीरामध्ये, कुटुंबामध्ये प्रॉब्लेम कुठे येतात? शरीरामध्ये, ओके, अजून काय? अन्न, वस्त्र, निवारा, हे तिन्ही प्रॉब्लेम कुठे असतात? शरीराचं, ओके, तर सगळे प्रॉब्लेम कुठे असतात? शरीरात। कारण हे मातीचं जे आहे त्या मातीबद्दलच आहे, राईट? ओके, तर मला वचन सांगतं की इन द प्रेझन्स ऑफ गॉड इज फुलनेस ऑफ जॉय. काय दिलेलं आहे? देवाच्या उपस्थितीमध्ये आनंदाचा पूर्णत्व आहे, आनंदाची पूर्तता आहे. बघूया तर कुठे वचन येते? स्तोत्र 11 स्तोत्र 16, भजन संहिता 16 और 11 वचन। तू मुझे, Thou wilt shew me the path of life. In thy presence is fullness of joy. At thy right hand there are pleasures forevermore. भजन संहिता 16 और वचन 11, तू मुझे जीवन का रास्ता दिखाएगा, तेरे उपस्थिति में आनंद की भरपूरी है, तेरे दाहिने हाथ में सुख सर्वदा बना रहता है। ओके, तर तेरे उपस्थिती में आनंद की भरपुरी है. ओके, आता मला सांगा, आपल्यामध्ये आनंद आहे का? ऍक्च्युली आनंद इज नॉट द राइट वर्ड, बिकॉज इधर लिखा है जॉय. जॉय, उल्लास, हाँ, आई डोंट नो हिंदी में क्या कहते हैं उसको, लेकिन जॉय इज मोर डीपर देन आनंद. आनंद इज हॅपीनेस. हॅपीनेस क्या है? टेम्परल असतो. हॅपीनेस कसं येऊन जाऊन असतो. खुश होणं, खुश होणं हे येऊन जाऊन असतं. म्हणजे मनुष्याला प्रॉब्लेम आले की हॅपीनेस गुल, मनुष्याला प्रॉब्लेम गेले की बॅक टू पॅव्हिलियन, बरं मी खुश आहे आज, असं. पण जॉय तसं नसतं. जॉय इज फ्रॉम इनसाइड. भले माझ्या जीवनामध्ये काही येऊ द्या, किती मोठं वादळ येऊ द्या, आपला वारामावरती उशी ठेवून झोपून गार, हॅपी इज अ जॉयफुल मॅन. वाय? लॉर्ड आहे ना. तर मला एक प्रश्न आहे की आपण ह्या जॉयमध्ये, ह्या आनंदामध्ये जगतोय का? नाही. तर इथं का जगत नाही? कारण इथं उत्तर दिलेले, इन द प्रेझन्स ऑफ गॉड, देवाच्या उपस्थितीमध्ये आनंदाची पूर्तता आहे. इज अ फुलनेस ऑफ जॉय. देवाच्या उपस्थितीमध्ये म्हणजे काय? की माझ्या जीवनातून देवाची उपस्थिती गायब आहे, आणि ती नसल्या कारणाने मी भेडसावलेलो आहे, घाबरलेलो आहे, टेन्शनमध्ये आहे, सुभाष काळजीमध्ये आहे, चिंतेमध्ये आहे, प्रेशरमध्ये आहे, सगळ्या नकारात्मक गोष्टींनी भरलेलो आहे. कारण का? तर देवाची उपस्थिती माझ्यामध्ये नाही. आता अभिषेक ही उपस्थिती नाही. मी आता शिकवणार आहे की उपस्थितीमध्ये जगणं कसं काय करायचं, हाऊ टू लिव्ह इन द प्रेझन्स ऑफ गॉड, हाऊ आय एम गोइंग टू टीच ऑन प्रॅक्टिसिंग द प्रेझन्स ऑफ गॉड. देवाची उपस्थितीची प्रॅक्टिस करणं म्हणजे देवाच्या उपस्थितीला बरकरार ठेवणं. देवाची उपस्थिती येणं हा भाग वेगळा, आणि देवाच्या उपस्थितीमध्ये चालणं हा भाग एकदम वेगळा. हे दोन वेगवेगळे विभाग आहेत. ओके, पुष्कळांना काय वाटतं अभिषेक म्हणजे देवाची उपस्थिती. नो, अभिषेक, अनॉइंटिंग इज नॉट द प्रेझन्स ऑफ गॉड.
अभिषेक हा येतो, मला माझ्यावर घासून निघून जातो. पण प्रेझेन्स ऑफ गॉड इज टोटली समथिंग एल्स. इट इज आय हॅव गॉड बाय माय साईड. देव माझ्या बाजूनी उभा असतो. देव माझ्या संगती चालतो. ते मी शिकविल ते नंतर. ओके नाव. तर मला आता हे कळालेलं आहे की जर का मी देवाच्या उपस्थितीत राहिलो तर मला आनंदाची पूर्तता आहे. मग आनंदाची पूर्तता जर का असेल तर मला भय भासणार, मला लागणार नाही. मला भयग्रस्त नाही करणार. मला कसल्या गोष्टीची मला प्रॉब्लेम जरी आला तरी त्याचं भय मला येणार नाही. दुसरी गोष्ट, आर्थिक समस्या जरी आली तरी त्याच्याने मी ग्रासून जाणार नाही. आजारी जरी पडलो तरी त्याच्याने मी ग्रासून जाणार नाही. उलट ह्या सगळ्या संकटांवरती माझा विजय असणार आहे. आता हे कसं करायचं? ओके, याचं उत्तर देवाने दिलेलं आहे. आपण उघडूया गलतीकरास पत्र, Galatians chapter 5 and verse 16. गलतीकरास पत्र 5:16. This I say then, walk in the spirit and ye shall not fulfill the lust of the flesh. गलतियों की पत्री इसका 5वां अध्याय और वचन 16, पर मैं कहता हूँ आत्मा के अनुसार चलो तो तुम शरीर की लालसा किसी रीति से पूरी न करोगे. आता इथं पुष्कळ जणांचा गैरसमज माझाही असा होता की शरीर की लालसा म्हणजे काय, की शरीराला आवडणाऱ्या गोष्टी, असं मला वाटलं होतं. आणि पुष्कळ जणांना हेच वाटतं. लस्ट हा शब्द आला की आपल्याला काय वाटतं, म्हणजे त्याला आवडणाऱ्या गोष्टी. बरोबर. पण शरीराबरोबर त्याला आवडणाऱ्याच गोष्टी येत नाही, त्याला न आवडणाऱ्या गोष्टी पण येत असतात. आजार, आर्थिक समस्या, आजाराचं भय, आर्थिक समस्याचं भय, कुटुंबाचे प्रॉब्लेम, त्याचे भय, हे सगळं त्या शरीराबरोबर येतं. बरोबर. आणि प्रभू वचन काय सांगतं, तुम्ही आत्म्यात चाला म्हणजे तुम्ही देहाच्या वासना पूर्ण नाही करणार. तर मला इथं पवित्र आत्मा हे शिकवतो, जर का तुला देहाच्या वर जगायचं आहे, जर का तुला देवाच्या सानिध्यात जगायचं आहे, जर का तुला आनंदाची पूर्तता हवी आहे, तर तुला देवाच्या सानिध्यात जगणं गरजेचं आहे. तुला आत्म्याच्या त्या अंतराळात जगणं गरजेचं आहे, ज्या अंतराळामध्ये देह येऊ नाही शकत. आणि ज्यावेळेस मी त्या आत्म्याच्या त्या अंतराळात जगायला सुरुवात करतो ना, त्याच वेळेस मी देहाच्या कोणत्याच गोष्टींनी अफेक्टेड नसणार, प्रभावित नाही होणार. असं नाही की मला प्रॉब्लेम येणार नाही, असं नाही की मला भय येणार नाही, असं नाही की मला आजार येणार नाही, असं नाही की माझ्या जीवनामध्ये समस्या येणार नाही. पण माझ्या ठाई ख्रिस्ताचे गुणधर्म दिसेल. सुभाष, हा तुझं उत्तर आहे. ख्रिस्ताचे गुणधर्म झळकतील, दिसून येतील, कारण मी आत्म्याच्या अंतराळात जगणारा असेल. मग देहात घडणाऱ्या घडामोडी ह्याच्यानी माझ्या जीवावरती काही फरक नाही पडणार. म्हणजे जरी मला आर्थिक समस्या आली त्याच्यानी मी ग्रासून जाणार नाही. मला कॉन्फिडन्स राहील की माझा पुरवठा प्रभूंनी केलेला आहे, डन आहे, आणि मी ते टेन्शन घेणारच नाही. आता समजा माझ्या आता कर्ज आहे, ओके, समजा 50-60 लाखाचं कर्ज आहे, किंवा 10 लाखाचं कर्ज आहे, किंवा 2 लाखाचं कर्ज आहे. मी समजा आजपासून आत्म्याच्या अंतराळात जगायला सुरुवात केली आणि प्रार्थनेत जगायला सुरुवात केली. ठीक आहे, माझी EMI राहतील, देव पुरवठा करेल. यावे इरे त्याचं नाव, तो पुरवठा करणारच. माझ्या विश्वासाप्रमाणे देव कार्य करेल. पण समजा आता माझं लोन, ते 2 लाखाचं लोन आहे किंवा 5 लाखाचं लोन आहे, समजा ते 3 वर्षासाठी आहे, 4 वर्षासाठी आहे, ते 4 वर्षांनी फिटणार नाही. मी जर का आजपासून आत्म्याच्या अंतराळात जगायला सुरुवात केली आणि उत्कृष्ट तेच करायला लागलो, नॅचरल आहे, मी आत्म्याच्या अंतराळात जर का मी जगायला सुरुवात केली तर मी उत्कृष्ट तेच करणार. तर मी जर का उत्कृष्ट तेच करणार तर माझं लोन हे 2 वर्षांनी किंवा 3 वर्षांनी किंवा 4 वर्षांनी किंवा 5 वर्षांनी फिटणार नाही, ते 1 वर्षाच्या आत फिटून जाईल. कारण मी आत्म्याच्या अंतराळात जगायला लागलेलो आहे. तर जे योग्य मी तेच करेल आणि उत्कृष्ट करेल. आता जर का मी आत्म्याच्या अंतराळात जगायला लागलोय तर माझा टाइम जास्तच कुठे राहील,
आत्म्याच्या गोष्टींमध्ये. करेक्ट, माझा जास्तीचा टाइम देवामध्ये राहील. तर मग मला जर का मी जास्तीत जास्त वेळ देवात घालायला सुरुवात केली तर माझे सगळे बिलं कमी होऊन जातील, माझा बाहेर भटकणं कमी होऊन जाईल, माझं पेट्रोलचं बिल कमी होऊन जाईल, ओके, माझे वायफट खर्च कमी होऊन जाईल, माझे देहाचे चोचले कमी होऊन जातील, माझ्या देहाच्या वासना कमी होऊन जातील, मला देह जे काय वाईट करायला लावायचा ते कमी होऊन जाईल. ॲटोमॅटिकली माझे खर्च सगळे कमी कमी झाले. माझे खर्च कमी झाले तर माझं काम तर मी करत आहे, तिथं माझं इन्कम तर येत राहील. उलट देव त्या कामाला आशीर्वाद करील, जास्ती इन्कम येईल, मला प्रमोशन मिळेल, माझं बिझनेस सगळं बिझनेस करतोय, माझा बिझनेस वाढायला लागेल, उत्कृष्ट माझे प्रॉडक्ट्स निघतील, त्याचे माझं जास्ती सेल होईल. सेल झाला तर मी जास्तीत जास्त पैसे माझ्याकडे येत राहतील आणि मी सगळे ते पैसे कुठे डायव्हर्ट करेल, कुठे मी त्याला वापरेल, माझ्या सगळे बिलं कमी करायला, माझे सगळे EMI घालवायला. माझी EMI मी घालवले तर नेक्स्ट मी जर का देहामध्ये जगतच नाहीये, मी जर का देहाचे चोचले पूर्ण करतच नाहीये, मी जर का आत्म्याच्या अंतराळात जगणारा व्यक्ती आहे, तर मी नेक्स्ट पुढे अजून लोन घेईल का? गरजच पडणार नाही. करेक्ट. कारण काय वचन काय सांगतं, देहाची वासना, राईट ना, देहाची वासना तसंच डोळ्याची वासना आहे. बरोबर. मी जर का माझे डोळे वचनातच घुसून ठेवलेले आहेत, कळतंय, मी जर का माझे डोळे वचनातच घुसून ठेवलेले आहेत, जर का माझे डोळे हे देवाच्या सानिध्याकडे लागलेले आहेत, तर देवाचं सानिध्य मला कर्जाने थोडी मिळलं, तो बरोबर. थोडी मला पैसे देऊन मिळतंय, ते नाही, मला ते पैशा वाचून मिळतं आणि ती किंमत मला मोजायची येते, म्हणजे देवाच्या उपस्थितीत बसणे, जास्त वचनात रममान होणे. तर ऑटोमॅटिकली माझ्या डोळ्याची वासना पण गेली, बरोबर. नील झाली. आणि ती नील झाल्यामुळे मग काय होतं पुढं की माझं सगळंच नील होऊन जातं. तर मग हा जो मी जी देवाच्या उपस्थितीत बसलो असल्या कारणाने मी माझ्या आर्थिक समस्येवरती पूर्ण विजय मिळवला. आता मी आजारी पडणार नाही, कारण मी जर का देवाच्या उपस्थित राहतो, तो स्तोत्र 91 साम 91, जो पराच्या गुप्तस्थळी वसतो, पुढे काय होतं तुम्हाला माहिती, तो कोणत्याच अरिष्टाला भिणार नाही. बरोबर. डन. तर देव त्या व्यक्तीला पूर्णपणे सुरक्षा देतो, तर त्याला आजारी येणार नाही. तर तो देवाबरोबर वस्ती करायला सुरुवात करतो. आणि जो व्यक्ती देवाबरोबर वस्ती करतो तो तांबड्या समुद्रासमोर पण भिणार नाही, तो अग्नीच्या भट्टीसमोर पण भिणार नाही, तो सिंहाच्या गुहेत पण भिणार नाही. तर तो व्यक्ती देहाच्या प्रत्येक गोष्टीवरती वरचढ होतो. कारण वचन म्हणतं की दिस आय से देन वॉक इन द स्पिरिट and ye shall not fulfill the lust of the flesh, ye shall not pay the bills of the lust of the flesh. तुम्ही आत्म्यात चाला म्हणजे तुम्ही देहाचे बिल नाही भरणार. बरोबर. सिंपल. लस्ट ऑफ द फ्लेश म्हणजे फुलफिल द लस्ट ऑफ द फ्लेश म्हणजे काय, देहाचे बिल नाही भरणार. ऑटोमॅटिकली तुम्ही ह्याच्या वर निघून जाता, वर. तर ज्यावेळेस मी माझ्या डोक्याला फोकस करतो, मनाला देवाच्या गोष्टींवर फोकस करतो, मग मला हे प्रॉब्लेम काही वाटतच नाही, म्हणजे ते लाईक गॉन. बरोबर. कारण माझ्यासाठी कोण असतो, देव. आणि देव काय म्हणतो, नॅचरल आहे ना, देवासंधी बसल्यानंतर माझ्यासाठी प्रॉब्लेम काय, निगेशन नावामध्ये झालं, डन. जसं मला आठवतं ज्यावेळेस आपल्याला हॉल मिळत नव्हता, ज्यावेळेस 2014च इलेक्शन झाले होते ना, आपले ते EVM मशीन आले होते, हॉल मिळत नव्हतं आपल्याला. आधी पण आपण ट्राय केलं होतं, सरांना सांगितलं, सर काय म्हटलं की नाही मिळणार. पण अचानक देव मला म्हटलं, तुला कोण म्हटलं परमेश्वर, तुला कोण नाही म्हटलं. मग प्रभू ते म्हटले, सर अरे पण तुला कोण नाही म्हणू शकतं, परत माग. मग प्रभू ते नाही म्हटले, तू बोलून तर बघ, पाठवलं थॉमसला, झालं. असं मिळालं की कोणालाच मिळत नव्हतं, आपल्याला एकट्याला मिळत होतं. बरोबर. सो वेन गॉड इज विथ, ज्यावेळेस देव तुझ्या संगती आहे, गॉड, देव, तुम्हाला विरोधात कोण जाणार, सिंपल आन्सर आहे. तर मग हे भय बी काय,
आणि तुम्हाला कोणी त्रास पण जरी द्यायला सुरुवात केली, देव तिथं उपस्थित तुमच्या संगती. ऍक्च्युअल म्हणजे देवाचं सानिध्य जर का तुमच्या संगती उपस्थित आहे, तर तुम्हाला विरोधात कोण उभं राहील, बरोबर आहे. कोणाची हिंमत होईल. ते लोक तिथं पाहतील की एवढे बलाढ्य देवदूत त्याच्या संगती उभेत. मी कधी विसरणार नाही, मी त्यावेळेस एकदा नाशिकला मी गेलो होतो मटेरियल घेण्यासाठी, आणि ऑन द वे असताना मी जेवण खात होतो, हायवेला गाडी साईडला घेतली होती आणि जेवत होतो. तर समोरून एक स्कॉर्पिओ आली आणि त्यामध्ये 2 गुंड बसले होते आणि त्यांनी माझ्याकडे गाडी ऑपोजिट वेने आली. एक तर ते रॉंग साईडने येत होते, आली आणि मी गाडीची एकाच खाली घेतली आणि मला बोलले, काय रे, काय चाललंय, असे बोलले. आणि आतमध्ये बघितलं मागे, असे ओळे पोटे केले आणि जे पळून गेले फुल स्पीड. बोलो काय झालं, म्हणलं कुठे, हॅलो वय गुलच. मागे कोण, मी स्वतः मागे वळून बघितलं कोण आहे. त्याच्या आधी म्हणजे जेव्हा मी नाशिकला चाललो होतो ऑन द वे त्याच दिवशी, तर हवालदारनी मला गाडी, त्याच करोना टाइम, तर मला हवालदारनी गाडी थांबवली आणि काय चाललंय, मला नाही सामान आणायला चाललोय. त्यांनी बघितलं असा नंतर मागे बघितलं असं बोलून, जा जा जा. तेव्हा पण मी मागे बघितलं कोण आहे मागे. मग मला आठवलं त्याच वेळेस की मी एकटा जात नाही कधी, माझ्या नेहमी 3 व्यक्ती असतात, पिता पुत्र पवित्र आत्मा. आणि मला त्यावेळेस एवढं काय वाटलं नाही हवालदारनी ज्यावेळेस बघितलं. पण ज्यावेळेस त्या गुंड्यांनी मागे बघून असे घाबरून जे पळून गेले, मला यार, मला घास थोडा खात होतो, मागे खरंच कोण आहे का. मागे बघितलं कोणी नाही. मला परत ते शब्द माझे आठवले की तू एकटा कधीच नसतो तुझ्यावर पिता पुत्र. मी घाबरलो, खरंच आहे का. कारण त्यांचं ते एक्सप्रेशन होतं ना, असे जे गाडी भुंगाट पळाली फुल स्पीड एकदम, दोघांनी पण. मला काय बोलायला चान्सच मिळाला नाही. मला वाटलं होतं काय मी बोललो आता त्यांना, बाबा काय झालं, का म्हणजे काय, नथिंग, मौका नहीं दिया मुझे, वो भाग गए दोनों. तर नॅचरल ना, ज्यावेळेस त्यांनी काय माहिती कोणाला पाहिलं मागे, मला तर दिसलं नाही. मला ना फील झालं. म्हणजे देव म्हणतो तुला ते फील पण होणार नाही, तुला गरमी भासणार पण नाही, तुला कळणार नाही की उन्हाळा आलाय. नथिंग, झिरो, क्लिअर. सो देवाची उपस्थिती इज द आन्सर. आत्म्याच्या अंतराळात जगणं, तुमच्या जीवाला ट्रेन करणं. कशासाठी, जिथं तुम्ही जाऊन राहणार आहे ना, तिथं आधीच राहण्याची ट्रेनिंग देणं. सो दॅट्स व्हाय आय वांट टू प्रॅक्टिस बाय द ग्रेस ऑफ गॉड इन दीज कमिंग डेज नाउ, टू लिव्ह इन द स्पिरिट, टू वॉक इन द स्पिरिट. ऍक्च्युली द वॉक म्हणजेच लिव्ह इन द स्पिरिट, आत्म्यात जगणं, आत्म्याच्या अंतराळात जगणं. आणि ज्यावेळेस आपण ते करूया त्यावेळेस तुम्ही देहाच्या कोणत्याच गोष्टींनी अफेक्टेड होणार नाही. कारण का, तर तुमचे जे काय हाल आहे, जे काय अपेष्ट आहे, जे काय संकट चालू आहे, ते सगळं देहाच्या लेवलवर चालले, लोअर लेवल. ते गरुड पक्षी कसा लेवल बदलतो, बरोबर, हे कुछ नाही है, हेड कुछ भी नाही है. मग तिथं आजारी राहत नाही, कसे आर्थिक समस्याही राहत नाही कोणी. आणि ते सुभाषनी काय म्हटलं की आपल्यातून ते दिसतात, देहाचे कर्म दिसतात, देहाच्या गोष्टी कसं आणायचं जीवनामध्ये, आणायची पण गरज नाही. ॲटोमॅटिक तुम्ही जर का त्या आत्म्याच्या अंतराळात जगायला लागला, तुम्ही आत्म्याच्या फळाप्रमाणे वागणारच. माझ्याशी एक सिस्टर म्हणत होती की माझ्या विरुद्ध ही बहीण अशी बोलती, ती बहीण तशी बोलती, मी काय करू, मला कळत नाही. मला त्या बहिणीला बोललो, अरे तू परफ्यूमची बॉटल आहे का, प्रश्न आहे, तू परफ्यूमची बॉटल आहे का. तिला प्रश्न पडला. थोड्या वेळाने ती उत्तर दिलं, हो मी आहे. मग तुला कोण वापरतं, तोच व्यक्ती ना ज्यातून अंगातून घाण वास मारतोय. बरोबर, सिंपल आहे ना. तुझी अपेक्षा आहे का परफ्यूमला मारलं पाहिजे. आणि आम्ही परफ्यूम कुठे मारतो, थोडी मनुष्य चेहऱ्यावर मारतो, नाही, असेच घाण ठिकाणी मारतो ना. मग जर का तू परफ्यूमची बॉटल आहे तर तुला कंप्लेंट कसली आहे की समोरच्या व्यक्तीचा घाण वास मारतोय, मी त्याला उत्तर कसं देऊ. म्हणजे
बरोबर. घाणेरडाच व्यक्तीच तुला वापरेल ना. थोडी चांगला स्वच्छ आंघोळ करणारा व्यक्ती ऑलमोस्ट परफ्यूम मारून आलाय, तो आधीच परफ्यूम मारले, परत तुला पण घेऊन परत मारेल तो. कशाला? नाही. ज्या व्यक्तीचे गबलेतून इकडून तिकडून घाणवास मारतोय तोच तुला घेईल आणि मारेल ना. मग तू का गटार बनतेस? जर का समोरचा व्यक्ती हा जर का घाणेरडा आहे, मग तू का गटार बनतेस? तू नको बनू गटार, तू पण बन, परफ्यूमची बॉटलच बन ना. तू तुझ्यातून चांगलंच निघून दे ना. भले समोरचा व्यक्ती किती घाणेरडा असू दे, तू चांगलंच बोल. बरोबर. आणि जर का तू गटार बनतेस, मग तू म्हणजे तू परफ्यूमची बॉटल नाहीये, तू गटाराची बॉटल आहे. मग सिंपल इक्वेशन आहे. जर का समोरचा व्यक्ती घाणेरडा वागतोय तुझ्या बरोबर, तर तू कोण आहेस हा विचार कर. आणि हे आपल्याला कसं कळतं? ज्यावेळेस आपण आत्म्याच्या अंतराळात राहतो, मग आपल्याला कळतं की वाईटाला बऱ्याने जिंक. तुझा शत्रू जेव्हा संकटात असतो त्यावेळेस त्याला त्याच्यावर चांगलं राहा, जेणेकरून तू त्याच्यावरती जळती निखारे ठेवू शकते डोक्यावर त्याच्या. तर सिंपल आहे ना. ज्यावेळेस व्यक्ती आत्म्याच्या अंतराळात जगतो त्याच वेळेस त्याला कळतं की मी परफ्यूमची बॉटल आहे, मला त्यांच्या लेवलला उतरणं चुकीचं आहे. सॉरी, मी नाही उतरू शकत त्या चुकीला, त्यांच्या लेवलला. सिंपल एक्झाम्पल आहे साबण हा घाण असेल त्याला कोण वापरेल का? नाही. पण साबण चांगला असतो म्हणून आपण त्याला घासतो ना आपल्या मळीन अंगावरती, आहे की नाही? बरोबर आहे ना. तर तू कोण आहे? साबण का मळ? हा निर्णय तू घे. जर का मनुष्य मळलेला आहे आणि तू साबण आहे आणि तुला राग आला, अरे मला मळलेला माणूस वापरतो, मग तू साबण नाही, मग तू पण मळ बनणार, कारण तो मळलेला आहे. किती काळ मी त्याचा मळ सहन करू, साबण असं म्हणतो का? नाही. व्हॉट आर यू एक्सपेक्टिंग? की तुम्हाला सगळ्या स्वच्छ माणसांनी घासलं पाहिजे? तसं नाही होत. यू आर इन क्राइस्ट, तुम्ही ख्रिस्तात आहात. तर तुम्हाला जर का या गोष्टींवरती विजय मिळवायचा असेल, एक लक्षात ठेवायचं की या सगळ्या गोष्टी देहाच्या लेवलला असतात. आणि देहाच्या लेवलला असल्या कारणाने या देहाच्या लेवलला तुम्हाला त्रास देणार, तर तुम्हाला हा लेवल सोडायचा आहे, तुम्हाला वरच्या लेवलला जायचा आहे. तो आत्म्याचा लेवल आहे. आणि तिथं तुम्ही गेल्यानंतर मग तिथं कसं जायचं? प्रार्थनेत, जास्तीत जास्त प्रार्थना आणि वचन. बस, डोक्यामध्ये बाकी काही ठेवायचं नाही. वचन आणि प्रार्थना आणि वचन, दॅट्स इट. ते अभिषेक असा आहे ना, साठ आला पाहिजे एकदम म्हणजे फुल पॉवरनी. आणि तिथून म्हणते तुम्ही अभिषेकामधून तुम्ही गेले पाहिजे प्रेझेन्समध्ये. दॅट मी शिकवेल एकदा. बट दिस इज अमेझिंग, म्हणजे क्लास. यू आर नॉट बॉदर्ड. मग कोणी काही करो, कोणाचं काही होऊ दे, यू आर नॉट बॉदर्ड. मग तुम्हाला तरी त्या व्यक्तीने तुमच्या विरोधात काही जरी केलं, तुम्हाला काही फरक, एक अंश पण फरक पडणार नाही, बिकॉज यू आर नॉट लिव्हिंग इन दॅट लेवल. तुमच्यावरती तर ढगाचा, त्या पाण्याचा एक थेंब पण पडणार नाही जे खाली वादळ चाललेले, बिकॉज तुम्ही त्या लेवलला जगतच नाहीये. या, बी हॅपी. येस. आणि आय एम गोइंग टू प्रॅक्टिस दिस रिअली, बिकॉज आय वॉन्ट टू लर्न दिस. आय वॉन्ट टू कॉन्कर. मला हे जिंकायचं, हा लेवल. मला याच्यातून मला बघायचंय की कसं यू कॅन. म्हणजे हे माझ्याबरोबर होत होतं आधी, हे की माझी स्किन पण झळकायची अशी, द ग्लोरी ऑफ गॉड. आणि मला लोक सांगायचे रस्त्यावर चालताना पण की तुमच्या चेहऱ्यातून असं लखलखीत प्रकाश येते. हे दिस आय हॅव एक्सपिरियन्स्ड. आय वॉन्ट टू गो बॅक अँड आय वॉन्ट टू एक्सपिरियन्स दॅट वन्स अँड नॉट एक्सपिरियन्स. आय वॉन्ट टू लिव्ह इन दॅट. आय वॉन्ट टू लिव्ह इन दॅट. आणि आय वॉन्ट टू सी दॅट हाऊ कॅन आय बी the temple which carries the glory of God. Amen. This is something glorious. Amen, amen. Yes. और हम यही दुआ करेंगे पास्टर कि जल्दी से जल्दी आप हम सब उस स्तर पर, Amen. एक कलीसिया के नाते, एक परिवार के नाते हम सभी जन वहाँ पर पहुँचेंगे, और सिर्फ पहुँचेंगे नहीं लेकिन उसमें निवास करेंगे. Amen. ऐसे निवास मंडप बनेंगे जहाँ पर परमेश्वर की उपस्थिति हमेशा हम पर बरकरार रहे. Amen. ताकि लोग सचमुच जानेंगे कि खुदा जिंदा है और वो हमारे साथ है. Amen. आमीन, आमीन. That's it. तो यही वो चाबी है, लिविंग इन द स्पिरिट, आत्मा में जीना. यस. और अगर मैं अंत में ये बोलता हूँ, अगर एक विश्वासी आत्मा में जीने लगेगा पृथ्वी पे, उसको स्वर्ग जाने से कोई नहीं रोक सकता. आमीन, आमीन. आमेन. आमेन. हालेलुया. जर का एक विश्वासणारा पृथ्वीवर असताना आत्म्यात जगतो, त्याला स्वर्गात जाण्यापासून कोणी अडवू शकत नाही. आमीन. आमेन. लेट्स प्रे.
दुआ करने से पहले पास्टर मैं सिर्फ बताना चाहता हूँ सभी को कि अगर आपके आज जैसे हमारी बातचीत हुई है, अगर उसमें से भी अगर आपका कुछ सवाल है तो आप मेरे नंबर पर व्हाट्सएप कर सकते हो और वो सवाल पूछ सकते हो, या फिर पिछले गए 2 एपिसोड में आपने जो देखा है भय इस विषय पर आपने सुना होगा, उसके ऊपर अगर आपके और भी कुछ सवाल है तो कृपया कर वो सभी सभी सवाल जो है आने वाले मंगलवार से पहले मुझे भेज देना, और आपके सवाल फिर एक बार इस जगह में पूछे जाएंगे और आपको आपका जवाब ज़रूर मिलेगा। और भूलिएगा नहीं, टैबरनेकल मीन्स इंटरनेशनल इस चैनल को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन को भी दबाइए, ताकि जब कभी भी कोई नया सेशन रिकॉर्ड होगा तो तुरंत आपको पता चलेगा। जैसे आज पास्टर ने कहा है कि हमारे जी को किसी भी चीज़ की चिंता नहीं है, तो याद रखना हमारे जी को किसी भी चीज़ की चिंता नहीं है। हाँ, होगी चिंता उस दिन पर, आखिरी दिन पर, जब आखिरी मौका होगा। मैं तो कहता हूँ तभी मौका भी नहीं होगा, तभी सिर्फ न्याय दिया जाएगा, या तो हम स्वर्ग में रहेंगे या फिर नर्क में, लेकिन नर्क में जाते वक्त वो चिंता हमें ज़रूर डसेगी, ऐसा मैं कहता हूँ। और एक चीज़ जो पास्टर ने कहा है कि अगर आत्मा पे हो दिल तो नहीं रहेगा शरीर का कोई भी बिल। आमेन। क्या Amen, बात है। amen, amen. तो आइए दुआ करेंगे। Wonderful Father, we thank you, Lord my God, for this time that you have given unto us, O Lord my God, and thank you for leading us deeper into the rock, O Lord my God, and enable us, O Lord my God, to stay in the cleft of the rock every Yes. moment of our lives. Is my Yes, prayer unto thee, that our complete focus will be upon you, O Lord my God, and to carry you even as we are the living tabernacles, Lord. Enable us, O Lord, to carry your presence wherever we go, Lord my God, that we will be in the fullness of joy, Lord my God. We shall have you with us, O Lord my God. Have that Yes. confidence that no fear will have place in our lives, O Lord my God, but Yes. we shall walk with confidence. Well, walk as conquerors, O Lord, walk as warriors, O Lord my God, and lift up the banner of Jesus over our lives, O Lord my God, in every situation, that your name will receive the glory, O Lord my God. Thanks once again, Holy Spirit of God, that you've come in this place, spoken to your people, answered them, O Lord my God. Indeed, Lord, we are grateful to you, Lord my God. And Lord, I pray and I ask, Lord, enable each moment, every day, O Lord, that we shall be found in the proximity of thy mouth, O Lord my God. Thanks once again for this time, for your word, O Lord my God, and thank you for changing lives and transforming them for thy glory. In the mighty name of Jesus, I pray and ask, Lord. Amen. 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 तो आप सभी को परमेश्वर आशीषित करे, और फिर एक बार भूलिएगा नहीं, अगले आने वाले गुरुवार को फिर एक बार हम मिलेंगे इसी जगह पर, आपके सवाल और पवित्र आत्मा के द्वारा आपके जवाब। गॉड Amen. ब्लेस यू ऑल। God bless you.